पडोली पुलिस स्टेशन के थानेदार योगेश हिवसे के खिलाफ पत्रकारों ने तीव्र आंदोलन छेड़ दिया है। आरोप है कि थानेदार हिवसे अवैध धंधों को संरक्षण देते हैं और जब पत्रकार राजू कुकड़े ने भूमि पुत्रांची हाक न्यूज पोर्टल पर इसके खिलाफ खबर प्रकाशित की तो उनके खिलाफ आधी रात 1 बजे पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। इस कार्रवाई से आक्रोशित होकर इंडियन डिजिटल मीडिया एंड ब्रॉडकास्ट एसोसिएशन चंद्रपुर के नेतृत्व में जिले के सैकड़ों पत्रकारों ने जिला अधिकारी कार्यालय के सामने ठिया आंदोलन किया। आंदोलन में वरिष्ठ पत्रकार किशोर पोतनवार समेत जिले के अनेक पत्रकार उपस्थित रहे। इस दौरान पालक मंत्री अशोक उईके को घेराव कर पत्रकारों ने ज्ञापन सौंपा और थानेदार योगेश हिवसे को निलंबित कर उनके खिलाफ कार्रवाई की मांग की। इस मौके पर जिलाधिकारी और विधायक किशोर जोरगेवार उपस्थित रहे। पत्रकारों ने कहा, भारतीय संविधान के अनुच्छेद 19(1) सबसेक्शन ए के तहत प्रेस को अभिव्यक्ति की स्वतंत्रता का अधिकार है। इसके अलावा महाराष्ट्र पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 और पत्रकार सुरक्षा अधिनियम 2019 के अंतर्गत पत्रकारों को सुरक्षा दी गई है। बावजूद इसके पत्रकारों पर झूठे मामले दर्ज करना पत्रकारों की स्वतंत्रता पर हमला है। उन्होंने ये भी कहा कि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय द्वारा अधिसूचित डिजिटल मीडिया आचार संहिता नियम 2021 के अनुसार किसी भी ऑनलाइन न्यूज पोर्टल या चैनल पर सीधे पुलिस स्टेशन में अपराध दर्ज नहीं किया जा सकता। पहले शिकायत संपादक के पास और फिर संबंधित प्राधिकृत अधिकारी के पास जाना आवश्यक है। लेकिन इन नियमों को दरकिनार कर थानेदार हिवसे ने पद का दुरुपयोग किया। पत्रकार संगठनों ने मांग की है कि इस प्रकरण में उच्च स्तरीय जांच कर योगेश हिवसे के खिलाफ पत्रकार संरक्षण कानून के तहत मामला दर्ज किया जाए और उन्हें तत्काल निलंबित किया जाए। आंदोलन में अनूप यादव, संजय कन्नावार, राजू बिट्टूवार, दिनेश एकोनकर, अयूब कच्ची समेत बड़ी संख्या में पत्रकार मौजूद थे। चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन येथे जे योगेश हिवसे ठाणेदार प्रभारी ठाणेदार आहे त्यांच्या माध्यमातून तिथे चालणारी झेंडेमुंडी जुगार असेल, तिथे चालणारा अवैध डिझेल असेल आणि त्या तिथे सट्टापट्टीचा व्यवसाय आणि अनेक जे आहे चोऱ्या चपाट्याचे जे काम जे आहे ते सुरू आहे। त्या सर्व लोकांना संरक्षण देऊन ठाणेदार योगेश हिवसे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवैध वसुली करतायत। या संदर्भामध्ये आमचे जे आशिष खरोले जे आहे यांनी झेंडेमुंडी जिथं चालत आहे तिथे जाऊन त्यांनी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार घेतली नाही। म्हणजे पत्रकारांना एक प्रकारे जे आहे वागणूक जे आहे चुकीची मिळत आहे आणि अवैध व्यवसायी जे आहे त्यांना संरक्षण देण्यात येत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे आमचं जे पोर्टल जे आहे त्या भूमिपुत्राची हाक पोर्टल मध्ये संबंधित जे आहे योगेश हिवसे यांचा फोटो लावून बातमी छापली होती की पडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालतात आणि त्यांना योगेश हिवसे संरक्षण देतात। परंतु त्या बातमीच्या संदर्भामध्ये त्यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला पाहिजे होती, परंतु आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी उलट जे आहे पत्रकार म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। जेव्हा की डिजिटल मीडिया 2021 जे आहे केंद्रीय माहिती अधिनियम जे याच्या अंतर्गत जे आहे आमच्यावर डिजिटल मीडियाच्या कुठल्याही पत्रकारावर डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत नाही। पण कायद्याचं ज्ञान नसलेल्या योगेश हिवसे यांनी खाकी वर्दीचा जे दुरुपयोग करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3-4 डिजिटल मीडियाच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामुळं आम्ही इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन तर्फे आज इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून जे आहे त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे आहे कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आज निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या अधीन राहून चौकशी करून 100% माझ्या पत्रकार बांधवावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय भविष्यात होणार नाही याची नोंद आम्ही घेतो।